राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही सगळे खुश असाल अशी मी अपेक्षा करतो. आणि आता आम्ही सगळे निघालो आहे आमच्या मामाच्या घरी, कारण काही दिवसापूर्वी माझी मम्मी आहे, त्यांच्या ज्या चुलती म्हणजे मम्मीच्या काकू यांचा स्वर्गवास झालेला आहे. त्यांचं खूप वय झालेलं होतं, म्हणजे 90च्या आसपास असेल, आणि 2-1 वर्षापासून आजारीच होत्या. तर त्यांचा 2-3 दिवसापूर्वी स्वर्गवास झाला. मग आता त्यांना भेटायला, म्हणजे त्यांच्या घरच्यांना भेटायला आम्ही सगळे चाललो आहे. मी, पायल, सुनील आणि श्रुती, आम्ही चौघं चाललो आहे. पप्पा ते अगोदरच जाऊन आलेले आहे, मम्मी तर तिथंच थांबलेली आहे. तर मग आता आम्ही सगळे चाललो आहे. पायलचा तर एक्साइटमेंट आहे माहेरी जाण्याची. चला, लवकर यायचं आहे, संध्याकाळी क्रिकेट खेळायला जायचं आहे परत 6 वाजता. तर मग लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न असेल, बघूया. तर आता सुनील गेलाय दुकानामध्ये. काय आणायला गेलाय पाहायला, जरा सांगते का? साखर आणि बिस्किट पुडे. कशासाठी लागतंय? दुःखाच्या घरी जाताना घेऊन जावं लागते. साखर आणि बिस्किटाचे पुडे का? हो. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की जिथं अशी दुःखद घटना झालेली असते किंवा कोणी आजारी असेल, कोणाला भेटायला गेलं तर बिस्किट घेऊन जातात किंवा साखर घेऊन जातात. नाही, साखर तर आय थिंक जेव्हा कोणी गेलेलं असतं तेव्हा घेऊन जातात. तर मग सुनील गेलाय आता साखर विकार आणायला. आणि इथून आता 5 किलोमीटर राहिलंय पायलचं गाव. 3 किलोमीटर. तू इथं सायकलवर यायचं दररोज स्कूलला या गावामध्ये? हा जो समृद्धी महामार्ग आहे ना, समृद्धी महामार्गाच्या तिकडून एक स्कूल होतं, न्यू इंग्लिश स्कूल, तिथं पायल शिकलेले. आणि हे गाव चांदिकासर गाव आहे. मंदिर आहे इथं एक मंदिर आहे. तू पण सेम स्कूलला शिकलेली ना? नाही, गावात ब्रांच. हां, न्यू इंग्लिश स्कूलच होतं. चला, आम्ही पोहोचलोय आता. इथं तर काय ब्लॉगिंग करू नाही शकत. तर मित्रांनो, आम्ही आत्ताच आमच्या आजींच्या घरी जाऊन आलो आहे आणि सगळ्यांना भेटलो. आणि आता काय एवढं काय, म्हणजे जे दुःखाचं घर असतं तसं काय वातावरण नसतं. जेव्हा म्हातारे माणूस असं गेलेलं असतं ना, तर म्हणजे म्हाताऱ्या माणसाचं काय एवढं वाईट नाही वाटत, की त्यांचं आयुष्य चांगलं झालेलं असतं ना, की त्यांनी एवढं आयुष्य जगलेलं असतं. तर आजीचं वय जवळपास 90च्या आसपास असेल. तर म्हणजे 90 वर्षाचं आयुष्य, त्यांच्या मुली, त्यांचे पूर्ण फॅमिली, नातू, पर नातू, असं काय परतोंड, नातवंड परतोंड सगळं बघितलं. म्हणजे पार पंजी झाली होती आजी. पंजी नाही, खापरपंजी झाली होती. खापरपंजी म्हणजे त्या आजी, त्यांची मुलं, त्यांची मुलगी, मुलीची मुलगी, मुलीच्या मुलीची मुलगी, एवढं सगळ्या पिढ्या बघितल्या होत्या. 4 पिढ्या बघितल्या होत्या आजीनं. आणि मग शेवटी, आणि असं नाही की म्हणजे आजारी, म्हणजे 2 वर्षापासून थोडं बहुत म्हातारपण लागल्यावर जसं आजारी होतं तसंच. आणि मग थोडंसं 2-1 वर्षापासून गेल्यानंतर एवढं म्हातारे माणसाची हळहळ आमच्याकडे तर नाही व्यक्त केली जात. ठीक आहे, त्यांचं जगणं सेलिब्रेट केलं जातं. सगळे येतात, गप्पा वगैरे मारतात, सगळे लोक हसून खेळून. तेवढे 10-15 दिवस जे ते दुःखाचे असतात, 10वा 13वा, आणि मग पुढं वर्षभर तर असतोच दुःखवटा जनरली आमच्याकडं. तर आम्ही सगळ्यांना भेटलो. आता मस्त घरी जायचं आणि क्रिकेट खेळायचं. ठीक आहे, 4 वाजले, 5 पर्यंत पोहोचून जाऊ आपण घरी. ठीक आहे, ट्राय करेंगे. आणि पायल थोडंसं रडू करते, कारण पायलला थांबायची इच्छा होती. आजींच्या कॉन्फ्लिक्ट झाला ना. मम्मी पण त्याच घरातले, वहिनी पण त्याच घरातले, त्याच्यामुळे कोणी म्हणजे पायलला पण थांबायचं होतं आणि मम्मीला पण थांबायचं होतं. आणि पण मग आता मम्मी आणि श्रुतीचं आत्ताच लग्न झालंय ना, मग श्रुती आमच्या घरी आली आहे, तर मग तिला एकटीला करमत नाही, म्हणून मम्मी काय म्हटली की पायल तू थांब आणि मी थांबते इथं आजीच्या इथं. पण पायलला पण थांबायचं होतं, कारण पायलच्या सगळ्या बहिणी, पायलच्या सगळ्या मावशी, आत्या, सगळ्या आलेल्या आहे. घर असं भरलेलं आहे ना, तिला असं वाटतं की मी पण थांबायला पाहिजे होतं.
त्यामुळे तिला आणखीच जास्त रडू येत आहे. मिस करते ती सगळ्या गोष्टी. पण आता येईल पायल 2-3 दिवसांनी परत पायलला घेऊन येऊ. काय वाटतं पायल? चालेल ना 2-3 दिवसांनी? 10व्याच्या दिवशी ना. मग पुन्हा 2-3 दिवस थांब 13व्यापर्यंत. सिग्नल सिस्टम ऍक्टिवेटेड. एक पनीर चिल्ली. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे नाश्ता करण्यासाठी. खूप भूक लागली होती, म्हटलं चला नाश्ता वगैरे करूया. आणि आम्ही ऑर्डर केलं आहे मंचुरियन नाही, पनीर चिल्ली, नूडल्स आणि 2 दाबेली. 3 नाही रे, 2 केलेत. तुला खायची होती, तू 2च सांगितलं. अजून एक सांगू का? 3 सांगू का? ठीक आहे. त्याला जातात सांग, त्याला म्हणा एक दाबेली एक्स्ट्रा करा, मी तिकीट घेतोय म्हणा. नाही तर घेऊन ये तिकीट आणि सांग. पहिलं तर ते कुपन घ्यायला लागतं, त्याला मी तिकीटच म्हणतोय. कुपन घ्यावं लागतं आणि मग मी एखादा नवीन स्वीट पदार्थ बघतोय जो मी कधी ट्राय केलेला नाही, असं भेटतोय का इथं, तो खाऊन बघल मग मी एकदा. सगळंच तर खाऊन बसलंय, काय खाऊ आता. शुगर फ्री आहे, चलो इसको खा के देखो. तर मित्रांनो फायनली मी हे घेतोय. याच्यामध्ये शुगर नाही आहे म्हणून म्हटलं चला हे ट्राय करून बघूया. द्या 100 ग्रॅम दे दो. इधर ही खाणे का हे घ्या रे. याच्यामध्ये साखर नाही अजिबात. का तुम्हाला नाही खायचं? मी नूडल्स खाणार आहे. तुम्ही खाणार आहे नूडल? आपण सगळ्या स्वीट्स बंद. हिच्या आजपासून हे स्वीट आहे. हेच स्वीट घेत जायचं इथून पुढं. याच्यामध्ये खजूर आहे आणि मध आहे. नाव काय? ते तर वरती ठेवलेले. खजूर शुगर फ्री. तर आता आम्ही जस्ट नाश्ता करून निघालोय आणि नाश्ता फास्टच केला कारण की जायचं यांना क्रिकेट खेळण्यासाठी. तर आधा अधुरा गेला, आधा अधुरा पार्सल घेऊन चाललोय आणि दादांसाठी पण थोडंसं पार्सल घेऊन चाललोय. ते बघा फोन चाललंय त्यांना, हळूहळू कॉल येत आहे. बबलूचा असेल कॉल बरं का. कशासाठी? बबलूचा कॉल असेल विशालराजे. क्रिकेट. हॅलो, सावरगाव मध्ये राजेगाव येवल्याला जायला लगेच. तर नमस्कार मंडळी, हा दुसरा दिवस आहे. काल आम्ही गेलो होतो आमच्या मामाच्या घरी, कारण आमची जी मम्मी आहे तिच्या ज्या काकू आहेत म्हणजे माझ्या आजी त्या वारलेल्या होत्या. तर आम्ही सगळे गेलो होतो भेटायला त्यांच्या दारावरती. असं आमच्याकडं पद्धत आहे दारावरती जाण्याची. म्हणजे जेव्हा अशी दुःखद घटना होते तेव्हा जावं लागतं ना दारावरती. आणि आता आमच्या घरी पण येतील पाहुणे जेव्हा म्हणजे दशक्रिया विधी होईल किंवा त्याच्यानंतर 13 होईल. त्याच्यानंतर मम्मीकडं पायलकडं येते, कारण पायलच्या आजी आणि मम्मीची चुलती म्हणून आमच्या घरी पण पाहुणे यायला लागतील. तर असं दारावर जाणं आमच्याकडे प्रथा आहे. म्हणजे काही असं वाईट जर झालं तर त्या माणसाच्या घरी जाऊन म्हणजे सांत्वना केली जाते किंवा त्यांच्या दुःखात सामील केलं जातं. येताना मग ती साखर वगैरे आणतात, बिस्किट वगैरे आणतात. मला वाटतं हे सगळीकडेच असेल ही पद्धत की आपल्याकडेच आहे फक्त? नाही आहे, भरपूर ठिकाणी. भरपूर ठिकाणी ना. तर तशी सिच्युएशन असते. तर आज दुसरा दिवस आहे, काल रविवार होता तर मग आम्हाला सगळ्यांना सुट्टीच असते. तर आम्ही गेलो होतो सगळे. आता काय करते पाहिजे तू? मँगोज खायचे म्हणून त्याच्यासाठी. तू का बरं मँगो खाते? उपवास आहे ना आज मला. सोमवारचं व्रत धरते का तू? कोणत्या देवाचं व्रत धरते? सोमवारी कोणता देव असतो मला काय माहिती, मी थोडी धरतो. सोमवार हा महादेवांचा असतो ना. आणि कशासाठी धरता? असंच म्हणजे कशासाठी धरते माहिती, असंच मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी आय थिंक. अच्छा, म्हणजे काहीतरी पाहिजे त्याच्या बदल्यात.
आणि हे मँगोज आपल्या घरचे आहेत का? येस. वाव. आताच घर पुसलंय. श्रुतीने पुसलंय का? नाही पुसलंय. हा श्रुती घरने पुसलं ना. श्रुती घरने पुसलंय का? किचन राहिलं का? मला पुसलं यांना म्हणते नाही खाली नका सांगू. बरं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर हे घरचे मँगोज आहेत आमचे. किती भारी आहेत, इतके टेस्टी आहे ना. हापूस आहे बरं का, म्हणजे आपण लावून दिला असंच, पण हापूस आंबा आहे. हा का? हां, कशावर? ते मी एक रील बघितली होती, त्याचं जे कातड असतं ना त्याच्या जर अशा बारीक बारीक रेषा निघत असतील ना मागून, तर तो हापूस आंबा असतो. हा, मग याच्या कातड्याला काहीच राहत नाही. जेव्हा आम्ही रस पण बनवतो ना, पूर्ण असं हाताने जर काढलं ना, आणि इतकं घट्ट होतो, बापरे. मस्त आंबा आहे, पण त्याच्यामध्ये पाणी ओतावं लागतं किती मोठं, तरी घट्टच होतो. तरी घट्टच राहत. काल परवा दिवशी जो रस बनवला त्याच्यामध्ये मी 2 तांबे पाणी ओतलं होतं, तरी तुम्ही मला म्हणे याच्यात पाणी नाही टाकलं का? थोडा घट्टच बनतो. थोडा नाही, लई जास्त घट्ट बनतो. तर आज आमच्या घरी दोन्ही सोनाच आहे फक्त, कारण मम्मी गेली आहे. थोडी इकडे बस ना. 1 मिनिट. तर मम्मी आता मामाच्या घरी असल्यामुळे दोघीच आहे घरी, आणि पायलला पण थांबायचं होतं, पण श्रुतीमुळं मम्मीला असं वाटलं की श्रुती एकटीच राहील ना, म्हणून मग मम्मी बोलली पायल तू पण थांब घरीच. उद्या श्रुती जाणार आहे, मग मी कधी जाऊ? कुठं? श्रुती चालली मग आम्ही भाकरी कोण खाऊ घालायला आम्हाला, कोण करेल चपाती वगैरे? ताई आणि नानी. जा मग दोघी पण सोबत, नाहीतर हे खाऊ ना. मँगोज असतील ना, मँगोज खाऊ. ते खायचे पण नाही एवढे आहे तेवढे जादा करतो उद्या निघून जातो. कसं वाटतं तुम्हाला मम्मी नसल्यावर? काही काम करायला अडचण येते का? की कामाच्या बाबतीत नाही येत, पण मोकळं वाटतं एकदम. हां का? म्हणजे मम्मी जास्त आरडाओरडा करते घरात? असं नाही. पण मग कसं इकडून पोरींना असं करा, हे करा, ते करा. मग गप्पा मारत्या, काही त्यांचं सांगत्या, असं चालू असतं ना, मग त्याच्यामध्ये टाइम निघून जातो. आमच्यापेक्षा जास्त बोर तुम्हाला होत असं. मग आज काय करणार दिवसभर तुम्ही? आज काय नाही, आता आमचं सगळं काम आवरलंय. आराम, झोप. सुनील दादा राहिले जेवायचे, त्याला जेवू घालणार आणि आम्ही झोपणार. निद्रावस्थ होणार. चांगलं आहे मग तुमचा प्लॅन. तर चला, तर मी पण जातो, माझं काम आहे, आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, मराठी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा. काय? लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.